सांगलीच्या कुपवाड MIDCची दुर्वस्था, उद्योगांची गळचेपी आणि प्रशासकीय दुर्लक्ष. मनोज भिसे, अध्यक्ष, लोकहित मंच, सांगली. सांगलीचा आवाज, जनसमस्यांची मालिका. दिवस 6. विषय: कुपवाड MIDCची दुर्वस्था, उद्योगांची गळचेपी आणि प्रशासकीय दुर्लक्ष. कुपवाड औद्योगिक वसाहत MIDC ही सांगलीच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन आहे. हजारो हातांना काम देणाऱ्या आणि सरकारला मोठा महसूल मिळवून देणाऱ्या या भागाकडे आज प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. मूलभूत सुविधांच्या अभावामुळे येथील उद्योग आता शेवटच्या घटका मोजत आहेत. 1. रस्त्यांची चाळण आणि धुळीचे साम्राज्य. कुपवाड MIDC मधील मुख्य आणि अंतर्गत रस्ते इतके खराब झाले आहेत की तिथून कच्चा माल किंवा तयार मालाची ने-आण करणे जिकिरीचे झाले आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होते आणि मालाची हानी होते. पावसाळ्यात तर या रस्त्यांवरून चालणेही अशक्य होते. 2. ट्रक टर्मिनलचा अभाव आणि पार्किंगची समस्या. औद्योगिक क्षेत्रात दररोज शेकडो ट्रकची ये-जा असते. मात्र सांगलीत सुसज्ज ट्रक टर्मिनल नसल्यामुळे हे ट्रक रस्त्याच्या कडेलाच उभे केले जातात. यामुळे वाहतूक कोंडी होते आणि अपघातांचे प्रमाण वाढते. ट्रक चालकांसाठी विश्रांतीची किंवा सुरक्षित पार्किंगची कोणतीही सोय येथे नाही. 3. सार्वजनिक स्वच्छतेचा अभाव. एवढ्या मोठ्या औद्योगिक क्षेत्रात कामगारांसाठी आणि बाहेरून येणाऱ्या चालकांसाठी पुरेशी सार्वजनिक स्वच्छतागृहे, पब्लिक टॉयलेट्स उपलब्ध नाहीत. जे आहेत त्यांची अवस्था अत्यंत घाणेरडी आहे. ही बाब केवळ गैरसोयीची नसून आरोग्याच्या दृष्टीनेही घातक आहे. 4. नवीन गुंतवणूकदारांची पाठ. जेव्हा एखादा मोठा उद्योग शहरात येतो तेव्हा तो तिथल्या पायाभूत सुविधा पाहतो. खराब रस्ते, पार्किंगचा अभाव आणि अस्वच्छता पाहून मोठे उद्योगपती सांगलीत गुंतवणूक करण्यास कचरत आहेत. परिणामी आपल्या भागातील तरुण रोजगारासाठी पुणे, मुंबई किंवा बंगळुरूकडे धाव घेत आहेत. आमचा सवाल: उद्योजकांकडून कर वसूल केला जातो, मग त्यांना किमान मूलभूत सुविधा का मिळत नाहीत? कुपवाड MIDCचा विकास केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष जमिनीवर कधी दिसणार? आपला नम्र. मनोज भिसे, अध्यक्ष, लोकहित मंच, सांगली. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके. अशाच नवनवीन बातम्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.